तर मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अंडा मसाला। त्यासाठी मी 6 अंडी उकडून घेतले आहेत। त्यामध्ये थोडे थोडे मसाले टाकले आहेत। थोडे हळद, धना पावडर, आपली लाल मिर्च पावडर, गरम मसाला थोडासा आणि थोडंसं मीठ, एकदम थोडं थोडं टाकलं आहे। थोडंसं तेल टाकून छोट्याशा कढईमध्ये अंडी फ्राय करून घेतली आहेत। हे बघा, थोड्या वेळ अंडी फ्राय करून घ्यायची। हे बघा, आपली अंडी फ्राय करून झालेली आहेत। तर मी हे सगळं भाजून घेतलं आहे। कांदा, टोमॅटो, आपलं सुकं खोबरं हे सगळं भाजून घेतलं आहे। त्याचं वाटण करून घेतलं मी। त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर सगळं वाटण केलं आहे। हे बघा, अंडी आपली जी उकडली होती त्याचे 2 भाग करून घ्यायच्यात आणि आपल्या भांड्यामध्ये आपण आता अंडा मसाला करणार आहोत। हे बघा, तेलामध्ये तमालपत्र टाकून आपण जे वाटण केलं होतं ते परतणार आहोत। हे बघा, मीठ टाकायचे, आपल्या अंदाजाने सगळं टाकायचे, कारण आपण थोडं थोडं पहिलं टाकलं होतं अंडी फ्राय करताना, त्यामुळे नंतर थोडं थोडंच टाकायचे आपल्या अंदाजाने। हे बघा, सगळं मी टाकून घेतले आहेत मसाले। परत आपलं लाल तिखट टाकले थोडंसं। अंडा करी, अंड्याची भुर्जी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अंडा मसाला नक्की करून बघा। चपाती बरोबर, भाकरी बरोबर मस्त लागतो। आपल्याला जर डाळ भात करायचा आहे आणि त्यासंग आपल्याला साईडला अजून थोडंसं असं वाटतं की काहीतरी भाजी पाहिजे अशी अंड्याची, तरी तुम्ही नक्कीच करून बघा। हे बघा, थोडंसं मी परतून घेतल्याच्या नंतरनं गरम पाणी केलं आणि तर सोडलं। चांगलं पाणी उकळी आलं की अंडी सोडून द्यायची त्याच्यामध्ये। हे बघा, जेवढं पाणी आपल्याला पाहिजे तेवढंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही। हे बघा, छान झाली आपली भाजी। अंडी टाकल्याच्या नंतरनं पण चांगली उकळी आणून घ्यायची। हे बघा, आपला अंडा मसाला तयार झाला आहे। तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।